आता ह्या शेतकऱ्यांची पिकं तर चांगली झाली, पण त्यांना बाजारपेठ मिळणं ही पण महत्वाची गोष्ट होती. त्यामुळे ठाण्याला एक धान्य महोत्सव चा प्रयोग नाम फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला आणि यामध्ये 10 दिवसामध्ये साधारण 27 टन धान्य विकलं गेलं. मला महत्वाचं असं वाटतं धान्य महोत्सव करण्यामागचं म्हणजे नामनी ज्या विविध गोष्टी शेतकरी बांधवांसाठी केलेल्या आहेत त्यातलं हे एक पुढचं पाऊल आहे. कारण हा सगळा माल जो तुम्ही बघता आलेला आहे तो बीड जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, हिंगोली जिल्हा ह्या जिल्ह्यांमधनं आलेला आहे. तर आपण काय केलं की शेतकऱ्यांना डिरेक्टली व्हॅल्यू ऍडिशन करून विकता येते का आणि शहरातले लोक घ्यायला तयार आहेत. तर एकदा तो एक प्रयोग करून बघायचा, मार्केट रेट पेक्षा थोडासा कमी दर लावायचा. महादेव राधापा तेव्हा पानखेडे गाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. आमच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे मुंबईमध्ये येण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं लागेल. आमच्यासाठी खूप मस्त उपक्रम आहे. माझं जवळपास आजच्या 6 क्विंटल माल मसाल्यामध्ये मसाले, हळद, मिरची पावडर विक्री झालेला आहे आणि रिस्पॉन्स सुद्धा मस्त आहे. आमचा मसाल्यामध्ये डिमांड रिपीट वाढते. नामने जो उपक्रम राबवला त्याबद्दल नामचे धन्यवाद. तीन दिवसामध्ये 15 ते 20,000 रुपयाचा आमचा प्रॉफिट झाला. माझं नाव ज्योती धनंजय वाघमारे. मी हिंगोली जिल्ह्यातून आले आहे. मुक्काम पोस्ट धानोरा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली मधून आले आणि आम्ही येताना 7.5 टन माल आणला होता. तर आमचा जवळपास आता 6 टन माल गेलेला आहे आणि खरे नाम फाउंडेशन आम्हाला काहीतरी वेगळं म्हणजे इथलं मार्केट मिळालं मालाला आणि विक्री आमची होत नव्हती, गावामध्ये होत नव्हती. तर इथं आम्हाला काहीतरी विक्री झाली आणि शिवाय कॅश पैसे आम्हाला कोणी देत नाही गावात, उधारी किंवा 15 दिवस किंवा महिन्याने किंवा मग चेक पेमेंट. पण इथे आल्यावरती कॅश आल्यानंतर शेतकऱ्यांना तेवढाच आनंद झालाय ना की बाबा कॅश पेमेंट आलं आणि त्याच्यामुळे हसत खेळत शेतकरी इथून गेलेले आहेत. आमच्या आता हिंगोली जिल्ह्यातले 3 स्टॉल मधले माल संपलेला आहे. 3 स्टॉल मधले शेतकरी माल आणायला परत हिंगोलीला गेलेले आहेत. अशा पद्धतीचे सातत्याने उपक्रम राबवणं आता फार गरजेचं आहे, महत्वाचं आहे. कारण शहरी लोकांनाही पैसे देऊन चांगला धान्याचं उपलब्धी होत नाही बऱ्याचदा. आता खरं तर सेंद्रिय उत्पादनं आपल्याकडे कमी आहेत, त्याचा आवाका कमी, त्यामुळे ते मार्केटमध्ये खूप महागडे आहेत. 162 रुपये असणारा दर आपल्या इकडे 150 रुपये, म्हणजे आपण मार्केटपेक्षा 12 रुपये कमी सेंद्रिय विकतो आहोत. आणि ही तुरडाळ जी आहे आपल्याकडे 90, 95, 100 रुपये, 110 रुपये आहे. तर इथे आपल्याकडे 85 रुपयाला ते मिळते. खरं सांगू का, मला त्याच्यातला मी भावांची चौकशी केली नाही, नाम फाउंडेशनचं कार्य बघितलं. मला असं वाटलं की आपण खारीचा वाटा म्हणून इथलं धान्य खरेदी करावं, ह्याच्या पलीकडे आपल्याला फार काही कॉन्ट्रीब्युट करता येत नाही, निदान तेवढं तरी करावं. त्या भावनेने मी आले, मला जेवढं शक्य उचलता येईल, नेता येईल तेवढं धान्य मी घेतलं. सगळा उपक्रम हा अगदी शेतकऱ्यांचा डायरेक्टली मार्केटमध्ये येऊन विकतात, ते अगदी त्यांना सुद्धा फायद्याचे आणि ग्राहकांना पण फायद्याचे की चांगल्या क्वालिटीचा माल स्वस्तामध्ये आणि घरपोच मिळतो. ही चांगली सुविधा रोगायच केलेली आहे आणि परत चांगला उपक्रम आहे. आणि चांगला उपक्रम चालू केलेला आहे. खरंच स्तुती उपक्रम आहे. सगळ्यांना त्याचा ग्राहकांना फायदा होतोय, राहील. बरीच गर्दी बघतोय मी. आय होप अशीच दरवर्षी सगळ्यांना लाभ मिळत राहील. थँक्स टू नाम फाउंडेशन साहेबांनी आणि नाना पाटेकरांनी जी आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी जी चळवळ चालू केली आहे त्याला सगळा बहुतांश शहरातली लोक मदत करतात. पण मी आज इथं व्यवसाय केला, माझाही वाटा खारीचा त्यांच्यामध्ये असावा या उद्देशानं फुलाची पाकळी म्हणून मी नाम फाउंडेशनला 1001 रुपयाची मदत माझ्या वतीने देतो. साहेबांनी ती स्वीकार करावी. शेतकऱ्यांचे काही गट चांगल्या पद्धतीने बनवून गटशेतीला, सेंद्रिय शेतीला, पाळेकरांच्या झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देऊन त्या पद्धतीचे जे शेतकरी चांगल्या पद्धतीचा माल उत्पादित करतील त्यांची आणि शहरातल्या नागरिकांची एक यांच्यामधला पूल होण्याचं काम नाम फाउंडेशनला करायचं आहे. त्यासाठीचा हा एक धान्य महोत्सवाचा प्रयोग होता. आता सातत्याने शेतकरी बांधवांचे जर काही उत्तम गट आपल्याला मिळत गेले तर त्यांचा माल डिरेक्टली शहरातल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल का, यासाठी आमचा प्रयत्न असेल.
शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला नामने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि हे प्रयत्न चालूच राहतील. पण खरं तर हे प्रश्न आपल्या सगळ्यांचेच आहेत. आपल्याला एक समृद्ध समाज उभा करावाच लागेल. नामच्या ह्या प्रवासात असे अनेक मैलाचे दगड आले ज्यात आपल्याला या समृद्ध होत असलेल्या समाजाचा चेहरा दिसतो. सांगली जिल्ह्यातील जतचा हा परिसर सदैव वैराण आणि कोरडा ठाक असलेला. या जत तालुक्यामध्ये पाहिलं तर तसा हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग आहे. अशा परिस्थितीत इथं नाम फाउंडेशननं या लोकांचा कायमस्वरूपी दुष्काळ हटावा या उद्देशानं बरेच तालुक्यात काम केले आणि सामाजिक कार्यामध्ये जत हा कायमचा दुष्काळी भाग, कानाने मात्राने असं गाव, इथं भूकंप पण व्हायचा नाही आणि पूर पण यायचा नाही. काही पिकं नसताना सुद्धा एक इंचासाठी भांडणं होतात. अशा परिस्थितीत आणि 18 विश्व दारिद्र्य इथं आहे ते हटवण्यासाठी एकच उपाय आपल्याकडे आहे की तो म्हणजे पाणी साठप करणं. आणि ते पाणी साठून राहिलं तर त्या अनुषंगानं पिकं चांगली होतील, इथल्या लोकांचं दारिद्र्य कमी होईल, भांडणं कमी होतील. ज्या ज्या ठिकाणी बंधारे आहेत त्या डफळापूरचा एक तलाव आहे. त्या डफळापूर पासून जवळजवळ 1.5 किलोमीटर मध्ये 5-6 बंधारे आहेत आणि झाडे आणखीन ती पूर्ण मातीचा ओघ त्या ठिकाणी आल्यामुळं ती पूर्ण बंधारी मुजलेली होती आणि त्या बंधारी आज खुलीकरण झाल्यामुळं जवळजवळ तलावापासून 1.5 किलोमीटर त्या नाम फाउंडेशनच्या मशीनमुळे त्या ठिकाणी काम केले गेले. नामने या भागाची दुष्काळी ओळख पुसण्याचं ठरवलं. गावकऱ्यांनीच हिरिरीने पुढाकार घेतला आणि काम सुरू झालं. ह्या उघड्या बोडक्या डोंगरांवर माथ्यापासून पायथ्यापर्यंत चर खणले गेले. नामने आणि गावकऱ्यांनी मिळून ढगातून बरसणाऱ्या थेंबांना झेलायला ओंजळ धरली आणि ती काठोकाठ भरली देखील. पाण्याची जी साठवण असती ती प्रचंड प्रमाणात वाढली. आम्हाला ज्यावेळी रस्त्यावरून जाताना दोन्ही बाजूला प्रचंड असे माती आणि खडक शिवाय काही बघायला मिळत नव्हतं, अशा वेळी आता आम्हाला रानफुलं उमललेली, त्यानंतर हिरवळ, त्याच्यानंतर पाणी, जणू काय आम्ही केरळमध्येच आहे काय अशी संपूर्ण रचना जत तालुक्याची बदललेली आहे. आता चालू सालात जर बघितलं तर नाम फाउंडेशनने केलेल्या कामामुळे किंवा लोकांनी केलेल्या श्रमदानामुळे जे काय डोंगर माथ्यावरती, उतारावरती जे काय चारी खाल्ल्या गेल्या त्यातनं पाणी एकत्र गोळा होऊन ज्या नाम फाउंडेशनच्या मदतीनं जे ओढा नाले सफाई केले गेले तिथं बरेच पैकी पाणी थांबवून, बंदिस्तीमुळे थांबवून परिस्थिती आहे की जिथं हजार फुटावर पाणी लागत नव्हतं, या केलेल्या कामामुळे आता बऱ्याच ठिकाणचे बोर ओव्हरफ्लो होऊ लागलेत आणि विहिरीतून पाणी पुन्हा ओताराच्या बाजूने जात आहे. हे जर काम पाहिलं तर नाम फाउंडेशनचं अतिशय उत्कृष्ट आणि वाखण्याजोगं काम आहे. माझी इच्छा आहे की या जत तालुक्याने जेवढे नाम फाउंडेशनचे आभार मानतील ते थोडके होईल. मी विशेषतः धन्यवाद देतो नाम फाउंडेशनला. त्यांच्या या प्रयत्नाला प्रचंड यश आलेलं आहे. लोक समाधानी आहेत, सुखी आहेत आणि कमीत कमी आता इथून 2 वर्ष तरी टँकरची आवश्यकता लागणार नाही असा तज्ञांचा अंदाज आहे. महाराष्ट्रातली ही अशी शेकडो गावं आज जलसमृद्ध झाली आहेत. नामने सकारात्मकतेची एक लाटच या महाराष्ट्रात आणली. पण हे काम कुणा एकट्या दुकट्याचं नव्हतं.
समविचारी लोकांची एक फळीच उभी राहिली, या चळवळीचं बळ बनली. बरं, सुरुवातीला माणसं खूप कमी होती, म्हणजे जवळजवळ नव्हतीच. एक मकरंद होता, मी होतो. पण मकरंदचा जो सगळा मित्रपरिवार आहे मराठवाड्यातला, त्यातला आमचा राजाभाऊ शेळके आहे, शुभा महाजन ही आमची ट्रस्टीच आहे, कमालीचं काम करते ही बाई. MGM कॉलेजने आम्हाला खूप मदत केली आहे. म्हणजे माणसांची कोणाकोणाची नावं, आगाव आहे, श्याम पेटकर आहे, डॉक्टर बेलखोडे, विलास शामे आहे, डॉक्टर जगताप, रणजित जगताप पुण्यामधून मला भेटला मित्र आहे. त्याला म्हटलं, अरे बाबा, नामच्या माध्यमातून जी कोणी मंडळी येतील त्यांचे ऑपरेशन जरा बघ ना. तोपर्यंत त्याला त्याचं स्वतःच असं म्हणण्यासारखी जागा नव्हती. आता त्याच्याकडे ते हॉस्पिटल आहे. नाना, कोणालाही पाठव, कधीही पाठव, कितीही लोक पाठव. 0 पैशात त्यांनी ऑपरेशन्स केलेले आहेत. आणि जर कशी कोणी मंडळी असतील तर त्यांनी जरूर सांगावं, यावं. तर हृदयाची शस्त्रक्रिया त्यांची इथे जगताप करतील आणि ती विनामूल्य असेल. मदत तर खूप मंडळींनी केली. आदेश बांदेकरात आपल्याला सिद्धिविनायक ट्रस्टकडनं आता 3 एस्केवेटर मिळाले आहेत. पोकलेन आता त्याच्यानंतर अजून 7 मिळणार आहेत. अरविंद जगताप वेडा आहे माणूस हा, पण जोपर्यंत वेड नाही तोपर्यंत असल्या कामामध्ये कोणी येणारी नाही. त्यामुळे ही सगळी वेड्यांची जत्रा आहे. इच्छा एकच आहे की हे वेड असंच राहू द्या शेवटपर्यंत. काही जणांची नावं राहिली असतील तर मला माहिती नाही, पण आमची मंडळी ती नावासाठी कामच करत नाहीत. त्यामुळे त्यांना त्याचं काही वाईट वाटणार नाही. पैसेही नाही, नावही नाही, तरी सुद्धा करतच राहतात. आणि तुम्हाला खरं सांगतो, हे खरे हिरो आहेत. मी आणि मकरंद, आम्हाला एक नट म्हणून चेहरा आहे, त्याचं श्रेय तुम्ही आम्हाला देता. ते तसं नाहीये. खरी ही मंडळी आहे. बदलाचं हे वेड संपूर्ण महाराष्ट्रानं आपलंसं केलं आणि चमत्कार वाटावा अशा अनेक गोष्टी घडल्या. त्यातलीच ही एक. आमचं दिगंची आटपाडी तालुक्यातील एक छोटस गाव आहे. आटपाडी तालुका हा कायमचा दुष्काळी इथं 5वीला पुजलेला आणि इथं मानगंगा नदी पात्रात आणि आमचं इथं वडापात्र आहे, पूर्ण चिलारीनं व्यापलेला आणि वेढलेला होता. आमच्या पत्रकार संघाच्या बैठकीत आम्ही ज्यावेळेस आटपाडी तालुक्यात बसलो त्यावेळेस तालुक्यात नाम फाउंडेशनचं काम सुरू झालं. आम्ही गणेश थोरात यांच्याशी संपर्क साधला आणि आमची भूमिका त्यांना मांडली. त्यांनी तातडीने आम्हाला होकार दिला आणि आम्ही इथे मान नदीमध्ये काम चालू केलं. जवळजवळ दिगंची यादव वस्ती बंधारा ते तरटीमाळा शेत 9 किलोमीटरचं इथं काम झालं आणि नशिबानं यावर्षी पाऊस चांगला झाला, नदीमध्ये पाणी साठा चांगला झाला आणि पाणी आता सध्या बंधाऱ्यामध्ये अडले गेले. हा परिसर मान असल्यामुळे मानेचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा पाणी मान नदीमध्ये अडलं गेलं की ते 1 ते 2 वर्ष पाणी कमी होत नाही. त्याचा इथल्या शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघटना आणि नाम फाउंडेशन यांच्या माध्यमातून दिगंची मानगंगा नदी व वडापात्र शिलारमुक्त पात्र यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात पाणी साठपा झालेला आहे. आपल्याला ते बघायला मिळतं इथं. आणि एवढं मोठ्या प्रमाणात पाणी आजपर्यंत कधीही मानगंगा नदीमध्ये साठलेलं नाही. लोकवर्गणीतनं आम्ही जवळपास कामाला सुरुवात केल्यानंतर एक 9 किलोमीटर पर्यंत आम्ही खोलीकरण, रुंदीकरण आणि इथली चिलारीची घाण काढली. त्याचा फायदा असा झाला की येणारं पाणी वाहून जात होतं, तर ते वाहून जाणारं पाणी आता थांबलं आणि थांबलेलं पाणी आता पूर्ण क्षमतेनं खाली मुरलेलं आहे. त्यामुळे विहिरींना ह्याच्या आधी पाझर फुटत नव्हता, परंतु आज विहिरी एकदम काठोकाठ भरलेल्या आहेत आणि जवळपास 1-2 वर्ष तरी आता इथल्या शेतकऱ्यांना पाण्याचं काही अडचण येणार नाही. इतकं म्हणजे फार आणि सुंदर काम झालेलं आहे आणि हे सगळं शक्य आपलं नाम फाउंडेशनमुळे आणि लोकांनी केलेल्या सहकार्यामुळे झालेलं आहे. दिगंची गावात माणगंगा नदी आहे. गेली 50 वर्ष कोरडीच होती. म्हणजे इतकी कोरडी की लोकांनी त्या पात्रामधून रस्ता केला होता आणि गाड्यांची ये जा होत होती.
दुष्काळानं त्रासलेल्या मंडळींनी नामशी संपर्क केला आणि मग आपण त्या नदीचं खोलीकरण, रुंदीकरण आणि लांबीकरण केलं. 9 किलोमीटर. आज नदी दुथडी वाहते. म्हणजे जिथे पाणी नव्हतं 50 वर्ष, तिथे आता वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत, बोटिंग चालू आहे. पण पुन्हा तेच, केवळ नामनी नाही, नाममात्र होतं नाम, लोकसहभाग. जोपर्यंत लोकसहभाग नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट होणार नाही. रस्त्यावर थुंकू नका, प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका, अमुक करू नका, इलेक्ट्रिसिटी जाळू नका, याचे फलक आणि पोस्टर लावून काही होणार नाही. ते आतून आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या ठिकाणी हे आतून आलं म्हणून आता सगळं जलमय आहे. लोकांनी एकत्र येऊन नामच्या साथीनं हा चमत्कार घडवलाय. ज्या कोरड्या नदीपात्रातून गाड्यांची ये जा व्हायची, त्याच नदीपात्रात आज होड्या फिरतायत. माणगंगेचं रूप पालटलंय आणि अनेक वर्ष होरपळलेल्या या माण प्रदेशानं एक शुभ स्वप्न पाहिलंय. सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यामध्ये विठ्ठलगंगा या नदीचं काम नाम फाउंडेशन आणि लोकसहभागातनं तिथल्या तरुण युवकांच्या मदतीनं सुरू आहे. आणि हे साधारण एकत्रित 34 किलोमीटरचं काम आहे. आणि या पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 6 किलोमीटरचं काम आपण पूर्ण केलंय. आणि कर्मधर्म संयोगाने या सोलापूर जिल्ह्यामध्ये तसा परतीचा पाऊस जास्त पडतो, पण यावेळी सुरुवातीलाच विठ्ठलगंगा ही पहिल्याच पावसामध्ये भरून गेल्याचं एक आनंदी चित्र, बरेच फोटोज आले तिथल्या मित्र परिवाराने पाठवलेले, त्यातनं ते एक आनंददायी चित्र असं कळतंय. आणि कुठल्याही मेहनतीला निसर्ग नेहमी सकारात्मक मदत करतो, हे पुन्हा एकदा प्रत्यय आला. नाम फाउंडेशनचं हे काम असंच अखंड चालू राहील, महाराष्ट्राचा कोपरान कोपरा चिंब होईपर्यंत. आपण सर्वच जण मिळून हे काम असंच चालू ठेवूया. या शुभ कार्याला आभाळातूनही भरभरून आशीर्वाद नक्कीच मिळतील. नामच्या सोबत आपण सारे मिळून हा भूगोल बदलतोय. यातूनच इतिहास घडेल आणि खऱ्या अर्थानं येळकोट होईल. मिरगाच आभाळ नावाचा तुझ्या येळकोट करील. वाहू दे यंदा वहळनाल नावाचा तुझ्या येळकोट करील. पिकू दे यंदा खंडी भरणास नावाचा तुझ्या येळकोट करील. नावाचा तुझ्या येळकोट करील. वाढू दे अंगावर मुठभर मास नावाचा तुझ्या येळकोट करील. भरू दे यंदा मिरगाच आभाळ